बघा आता आपण जे आहे ते क्रीडा स्पर्धा चालू करणार आहे, ठीक आहे। बघा स्पोर्ट्सच्या बाबतीत जर घडामोडी पेपरच्या अँगलनी बघतो म्हटलं, आता 3 दिवसावर पेपर आहे आणि समोर राज्यसेवा पण आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला मेन याच्यावर आयोग जास्ती प्रश्न, पहिले क्रीडेवर प्रश्न टाकत नव्हते, परंतु आता जसं फिफा आहे, फिफामध्ये कोणाला मिळालं, ला लीग स्पर्धा आहे त्याच्यामध्ये कोणाला, आणि दुसरी एक गोष्ट बघा टेनिसच्या खूप साऱ्या स्पर्धा होत राहते, ठीक आहे। आणि त्या टेनिसमध्ये तुम्हाला त्याच्यावरही प्रश्न पडतो, पण कोणता, जर समजा एखाद्याचे 100 सामने कंप्लीट झाले, जसं रॉजर फेडररचं झालं होतं मागे, राफेल नदाल, तर बघा पर्टिक्युलर क्षेत्राशी संबंधित असणारे लोक पण तुम्हाला माहीत पाहिजे। आणि दुसरी गोष्ट क्रीडेचे जे पुरस्कार आहेत, जसं खेलरत्न आहे, ध्यानचंद्र जो पुरस्कार आहे तो, असे 2-4 टॉपिकवर तुम्हाला जास्त। आणि आता बघा खेलो इंडिया यूथ गेम्स आहे त्याच्याबद्दल पण प्रश्न विचारते, 5वा सीझन झाला आणि लक्षात घ्या कोणत्याही याला 5 वर्ष, 25, 50, 75, 60 असे जर वर्ष कंप्लीट झाले असेल तर त्या गोष्टी आपल्याला जास्त विचारल्या जाते, ठीक आहे। मग हे बघा तुम्ही कोणत्या याला अमृत महोत्सव आहे, हिरक महोत्सव आहे, सुवर्ण महोत्सव आहे, किंवा सिल्वर जुबली आहे, किंवा 100 झाले कंप्लीट, 125 झाले, 150 झाले, मग ती इतिहासाची घडामोडी असो, राजकीय असो की कुठलीही असो, तेवढे कंप्लीट झाले तर तुम्हाला ते त्याच्यावर प्रश्न पडतो। त्याच्यामुळे आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहील आता खेलो इंडिया यूथ गेम्स, ठीक आहे। याच्यामध्ये बघा हा जो आहे तो झालं कुठे, पहिला प्रश्न इथे पडेल तुम्हाला, कुठे झाले सध्या, ठीक आहे, भोपाळला, MP मध्ये भोपाळला झालेलं आहे, ठीक आहे। स्टेडियम कोणतं होतं, तात्या टोपे स्टेडियम। पहिला आपला हे काय राहील प्रिफरन्स, बघा एक कसं आहे करंट लक्षात ठेवताना एक अनप्रेडिक्टेबल विषय आहे, याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही की इतकेच मार्क्स मिळेल। जसं लास्ट 8 ऑक्टोबरचा पेपर झाला होता कंबाईनचा, 15 पैकी जवळपास 10-11 क्वेश्चन हे कसे होते, 1 लाइनर आणि न माहीत असणारे होते ना, एकदम खूपच जसं करंट चांगलं आहे त्याला मार्क्स मिळाले होते। अदरवाईज तुम्हाला मग एकदम रॅन्डम क्वेश्चन आले ज्याला आपण वाचलेलं नाही आहे, मग अशा वेळेस काय करायचं, एक तर 1 लाइनर क्वेश्चन असेल तर स्किप करायचं आणि लॉजिकली सुटत असेल ते बघायचं। जसं मागे एक क्वेश्चन होता की खालीलपैकी कुठलं तरी दुर्बीण आहे ती कुठल्या यांनी आता स्वतः जे आहे ते लॉन्च केली आहे बा, तर आपल्याला माहीत आहे जर ॲडव्हान्स कुठली काही टेक्नॉलॉजी आणत असेल तर ते पहिले करतं कोण, नासा करते ना, लॉजिक आहे आपला, नासामध्ये असं होऊ शकते बा, ठीक आहे। किंवा नासाने केलं असेल, मग इस्रो आणि नासा असेल तर जास्त ॲडव्हान्स कुठे आहे, नासाला आहे, मग आपण काय करतो, नासाला प्रिफरन्स द्यायचा जरी तुम्ही वाचलं नसेल तरी पण, ठीक आहे। एक पुन्हा जे आहे हे आलं होतं, जसं नावावरून पण तुम्ही हे करू शकता, अंतराळामध्ये जाणारी आशियन महिलाचं जे आलं होतं, चीनची गेली होती, ते चांग यापिंग का काहीतरी नाव होतं, तुम्ही जरी वाचलं नसेल परंतु तसे नावं कुठे असते, चीनमध्ये असते ना, मग कोण असेल बा, चीन असेल। किंवा आशियामधला कुठला टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमध्ये कोणता देश असेल तर मग तो जपान असतो। किंवा जर एकदम अरब कंट्री दिली जसं इस्राईल सोडून सौदी अरब, कुवेत, इराण असे देश करतात का अशा काही हे नाही। मग हे अशा गोष्टी जे आहेत हे सर्टन जे आहे ते लक्षात ठेवायच्या की कोणतं काय करू शकते, लॉजिकल याच्यावर तुम्ही 3-4 क्वेश्चन सोडू शकता। आणि बाकी क्वेश्चन जे आहे जसं पुरस्कार 100% करायचेच आहे, पुरस्कारावर दरवर्षी प्रश्न विचारतो, त्यानंतर राजकीय घडामोडी याचा पॉलिटीला कनेक्ट करायचं, म्हणजे 1-2 स्टेटमेंट तुमचे करंटचे राहणार आणि 1-2 तुमच्या अभ्यासाचे राहणार, म्हणजे जे आपण वाचलेलं आहे पॉलिटीचं ते। इकॉनॉमिक्समध्ये पण तसंच होणार आणि जॉग्राफीमध्ये पण तसं होणार, ठीक आहे। 2 आणि पुरस्कार तर करून जायचेच, पुरस्कारामध्ये तुम्हाला जोड्या लावा वगैरे वगैरे विचारते। तसंच क्रीडा स्पर्धा पण महत्त्वाच्या आहे, आतापर्यंत खेलो इंडियावर प्रश्न पडला नाही, यावर्षी पडायचे चान्स आहे कारण 5वे झाले, ठीक आहे। बघा कुठे झाले आहे, भोपाळ MP ला झाले, ठीक आहे। कालावधी कोणता होता, जानेवारी फेब्रुवारी 23 मध्ये झालेले आहे, पण पेपरला येऊ शकतं ना, ॲड त्याच दरम्यानची होती, ठीक आहे, त्या काळामधला येऊ शकते, ठीक आहे। संघ किती आहे, 36 संघ आहे, 36 का आहे बरं, पाठ करायची गरज आहे का, स्टेट किती आहे आपल्याकडे, 28 आहे, UT किती आहे, 8च आहे ना, आता 28 + 8 केलं तर किती होणार, किती होतं 36। मग लक्षात कसं ठेवायचं, स्टेट प्लस UT जेवढे आहे तेवढे संघ आहे, आता ते असेल एखाद्या स्टेटचे 2 राहू शकते असं काही नाही, पण 28 + 8 असं लक्षात ठेवायचं 36 आहे, ठीक आहे। म्हणजे 36 पाठ करायचं कारण राहणार नाही, लॉजिकली लक्षात ठेवा 36 आहेत टोटल, त्याच्यामुळे आपल्याकडे संघ सुद्धा तेवढे आहे, ते असेल काही पण लॉजिक असं लक्षात ठेवा, म्हणजे 36 हा आकडा पाठ करायची गरज नाही, ठीक आहे। आता खेळाडू तुम्हाला विचारेल का, हे एवढे खेळाडू, ठीक आहे, आपण पुस्तकामध्ये देत असतो कारण ते काम आहे पब्लिशरचं, कोणती अकॅडमी राहू द्या त्यांना जे आहे मग या पुस्तकात आहे आणि त्या पुस्तकात नाही, म्हणून कॉम्पिटिशनमुळे ते देतात, पण आपण डाटा कोणता ठेवायचा हे पण महत्त्वाचं आहे ना।
आता हे 4700 आहे, तिथे आयोग 4800 असं करणार नाही. खेळाडू किती आहे हे तुम्हाला विचारणार नाही, पण संघ विचारू शकते. ठीक आहे. त्यानंतर बघा क्रीडा प्रकार हे माहिती पाहिजे. किती आहे? 27 आहे. म्हणजे बघा लक्षात कसं ठेवायचं, जेवढे संघ आहे त्याच्यापेक्षा कमी क्रीडा प्रकार आहे. मग तो आकडा तर काही चुकवणार नाही, 27 28 असं होणार नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे बघा, भोपाळला झाले आणि स्पर्धा कितवी आहे? 5वी आहे. त्याच्या पहिले मग चौथी कुठे झाली होती? कुठे झाल्या होत्या? आसाममध्ये झाल्या होत्या ना. आणि बघा पहिल्या कुठे झाल्या होत्या? एकदा महाराष्ट्रात पण होऊन गेल्या आहे, पुण्याला झाल्या होत्या ना, एकदा महाराष्ट्रात पण झाल्या होत्या. ठीक आहे. ते महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. आता जिंकणारा संघ कोणता असतो? आयदर महाराष्ट्र नाही तर हरियाणा. पहिल्या हरियाणाने जिंकल्या होत्या, नंतर कंटिन्युअसली बॅक टू बॅक आपण महाराष्ट्र जिंकलेलो आहे. ठीक आहे. म्हणजे हॅट्रिक झाल्यासारखी झाली होती, त्याच्यामुळे हॅट्रिक झालेली आहे ना महाराष्ट्राची, कंटिन्यू जिंकला आहे महाराष्ट्र. म्हणून जिंकणारे संघ. आता स्पोर्ट्सचं जे आहे रिजनल लेवलला हे बघतो म्हटलं तर कॉन्सन्ट्रेशन कुठे झालं आहे? हरियाणा पंजाबमध्ये आहे ना. जास्त स्पोर्ट्स प्लेअर कुठून येतात? तिकडचेच असतात. पण आता महाराष्ट्रामध्ये पण जे आहे ते प्रगती व्हायला लागली ना, त्याच्यामुळे महाराष्ट्राला जे आहे ते आता बघा एक कायम लक्षात ठेवा, जिंकणारे दोनच संघ कंटिन्यू 5 स्पर्धा बघितल्या, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि हरियाणाचं आहे. ठीक आहे. तर हरियाणा एक वेळा हरियाणा जिंकला आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली महाराष्ट्र जिंकतो आहे. ठीक आहे. 5वी आवृत्ती आहे हे पण लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या, उद्घाटक कोण राहणार आहे? ज्या स्टेटमध्ये झाले तिथले मुख्यमंत्री असेलच ना. आणि वसुंधरा राजे कोण आहे? ठीक आहे. आणि हे एक नाव लक्षात ठेवा, निशित परमानिक. बघा बाय रँडमली मुख्यमंत्री तिथले ज्या त्या स्टेट, आता जर समजा महाराष्ट्रामध्ये स्पर्धा झाल्या तर महाराष्ट्रातले मुख्यमंत्री तिथे असणार आहे, त्याच्यामुळे पाठ करायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर फक्त एक लक्षात ठेवा, लेडीज आहे आणि ती स्पोर्ट्सच्या उद्घाटक म्हणून होती, त्याच्यामुळे वसुंधरा राजे यांचं नाव लक्षात ठेवा. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे, निशित जे आहे ते परमानिक हे नाव एक वेगळं आहे, त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पदतालिकेचा जर विचार करतो म्हटलं तर महाराष्ट्र जिंकल्यामध्ये जास्त मेडल महाराष्ट्राला भेटले, जर मग हे किती भेटले हे नाही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे एवढा डाटा तुमच्या लक्षात राहणार नाही. आयोगालाही माहिती आहे, ह्युमन माइंड आहे आणि आपण काय लक्षात ठेवू शकतो याची जे आहे ते लिमिट आहे ना. किती हुशार असेल तरी पण पूर्ण डाटा ॲज इट इज तुम्ही हे आता इथे लक्षात ठेवा. उद्या जाऊन किंवा परवा जाऊन ते लक्षात राहणार आहे का? आणि असा एकच पुरस्कार ठेवायचा आहे का तुम्हाला? लॉट्स ऑफ किती सारे आहे, तेवढ्या गोष्टी एका माइंडमध्ये पूर्ण पाठ राहील का? नाही. मग काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं? पहिला नंबर महाराष्ट्र आहे हे लक्षात ठेवायचं, दुसरा हरियाणा आहे. ठीक आहे. एमपीला झाल्या म्हणून तिसरा कोण आहे? एमपी. 3 जरी माहीत असले पहिले तरी तुम्ही ॲज इट इज एलिमिनेशन करून उत्तर काढू शकता. 5 राहत असेल तर एकदम चांगलं आहे, प्रिफरन्स ठेवा. पहिले काय करायचं, पहिला कोण आहे तेवढं पाठ करायचं. नंतरच्या याच्यामध्ये त्याला काय करायचं, पहिले 3 पाठ करायचे आणि त्याच्यानंतरच्या थर्ड रिव्हिजनमध्ये पहिले 3 तर एकदम बघा, म्हणजे एकदम उत्तर न चुकण्याचं हे काय आहे, पहिल्या 3 मध्ये तुम्हाला आयोग कुठेतरी चुकवणार आहे. ठीक आहे. तेवढं आपलं पाठ आहे ना. मग एक्स्ट्राचं कधी करायचं? नंतरचे 2. हा काय आहे आपला नंतरचा आहे. हे राहिलं एखाद्याचं तर खूपच चांगलं आहे, पण पहिले 3 तर सगळ्याचे राहिलेच पाहिजे. महाराष्ट्र पहिला आहे, मी तुम्हाला वारंवार सांगत आहे. एकदा हरियाणाने जिंकली आहे तेव्हा महाराष्ट्र सेकंड नंबरला होता, त्याच्यानंतर कंटिन्यू महाराष्ट्र पहिला आणि हरियाणा दुसराच आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता एमपीला स्पर्धा झाल्या म्हणून तिसरा कोण आहे? एमपी. असं लक्षात ठेवा. म्हणजे पहिले 3 तर लक्षात राहून राहिली ना. किंवा असंही लक्षात राहते एम. पहिले महाराष्ट्र आहे हे पाठ आहे आपलं, त्याच्यानंतर हरियाणा आहे आणि पुन्हा यमवाला स्टेट आहे. ठीक आहे. यमवाला कुठला स्टेट आहे मग उडलेला? मध्य प्रदेश. म्हणजे लक्षात पाठ करून ठेवू नका, लॉजिकली ठेवा. मी तुम्हाला गॅरंटी देते वेळेवर तुम्हाला आठवणार आहे. आणि पाठ करून ठेवला तर तुम्ही वेळेवर विसरणार आहेत. कितीही पाठ करून ठेवा, ते वेळेवर 36 सेकंद एक क्वेश्चन हे आपल्याला बॅलन्स करता करता 60 मध्ये 100 तुम्हाला जे आहे ते खूप जास्त प्रेशर असतं, त्याच्यामुळे ते बाय मिस्टेक जातं. पण तुम्ही लॉजिकली ठेवलं तर आपोआप लक्षात राहते. ठीक आहे. दुसरा एक लॉजिक लावू शकता, तिन्ही स्टेट जे आहे महाराष्ट्र मिडलमध्ये येते आणि बाकीचे स्टेट जे आहे ते नॉर्थकडचेच आहे. सदर्नकडचं एक तरी स्टेट आहे का इथे? म्हणजे दक्षिणात्य राज्य आहे का इथे? सगळे कुठे आहे? उत्तरेकडे कॉन्सन्ट्रेटेड राज्य आहे ना. उत्तर पश्चिम दक्षिणकडे आहे का? नाही. मग एखादी जर आयोगाने इथे आंध्र प्रदेश कर्नाटक असं टाकलं तर तुमच्या माइंडमध्ये आलं पाहिजे का ते आहे, नाही चुकीचं. आयोग असंच चुकवणार आहे.
आयोग तुम्हाला म्हणतच नाही MPSC काही काय महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस आहे, पॅरट सर्व्हिस नाही म्हणजे रट्टू पोपटसारखं पाठ करून जा असं काही नाही आहे. तुम्हाला फक्त लॉजिकली ठेवायचं. मी तुम्हाला सांगतो आम्ही असंच करंटचा अभ्यास करताना असंच करायचो की म्हणजे लॉजिकली काय लक्षात ठेवता येतं, काय येतं काय येत नाही, आणि मग आयोग बरोबर 4 याच्यामध्ये हिंट सोडूनच जाते कुठेतरी उत्तराची, ती हिंट पकडायची आपल्याला. त्यानंतर आशियाई कुस्ती स्पर्धा आहे, ठीक आहे. हे सेकंड याला ठेवू. बघा खेलो इंडिया मोस्ट इम्पॉर्टंट आहे, येणारच हे इम्पॉर्टंट म्हणजे ते 3 स्टार असेल तर याला किती स्टार, 2 स्टार. म्हणजे तुम्ही प्रिफरन्स ठरवून घ्या पहिले तुम्हाला काय कशाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. अशा सेटनी जर गेले तर तुमचं करंट चांगलं होऊन जाईल, ठीक आहे. याच्यामध्ये बघा 2022 ला झाल्या आशिया कुस्ती स्पर्धा, कुठे झाल्या, मंगोलिया, ठीक आहे. कुठे आहे हा, ईस्टला आहे, ईस्ट एशियामध्ये, चायनाच्या बाजूलाच आहे ना मंगोलिया, ठीक आहे. तिथे म्हणजे लोकेशन जर लक्षात ठेवलं चायनाच्या बाजूलाच आहे तर आपोआप लक्षात राहतं मग, ठीक आहे. त्यानंतर बघा या कधी झाल्या, एप्रिल 22 जे आहे ते दरम्यान झालेलं आहे, ठीक आहे. भारताने 17 पदक जिंकले आणि 5वे स्थान मिळवलं, ठीक आहे. आता 5व्या स्थानामध्ये कोणाला जे आहे ते एकच सुवर्ण पदक मिळालं म्हणून हे महत्त्वाचं आहे. हायलाईट करते मी हा डाटा. 1 सुवर्ण पदक भेटलं आणि 1 भेटलं म्हणून विचारण, 70 अंशी भेटले असते आणि 50 भेटले असते तर विचारणार नाही, पण एकच मिळालं आहे. कोणाला मिळालं, रविकुमार दहिया, आशियाई कुस्ती. आता बघा याला काही रविकुमार दहिया जे आहेत त्यांना काही एकाच स्पर्धेत मिळालं असेल का, मग आयोग प्रश्न विचारताना सरळ काय टाकेल, जर समजा आपल्याला म्हणजे एकदम पर्सन रिलेटेड क्वेश्चन जास्त पडतात, मग जर समजा रविकुमार दहियावर उद्या जाऊन त्यांना एखादी पुरस्कार मिळाला असेल, त्यांच्यावर क्वेश्चन सेट झाला, त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट असेल की त्यांना आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये काय मिळालं आहे, सुवर्ण मिळालं आहे. म्हणजे त्यांच्यावर जर प्रश्न सेट झाला मग याही स्पर्धेत मिळालं त्याही स्पर्धेत मिळालं त्याही, तर मग तिथे तुम्हाला हा डाटा रिलेट करता आला पाहिजे, ठीक आहे. लक्षात ठेवा कुस्तीपटू रविकुमार दहियाने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे आणि हे जे आहे कोणत्या गटात मिळवलं आहे ते पण नाव लक्षात ठेवा. आणि रविकुमार दहिया हा जो आहे आशिया चॅम्पियनशिपमध्ये, ठीक आहे, किती सुवर्ण पदक मिळवले त्यांनी आतापर्यंत, 3. बघा आशियाई कुस्ती स्पर्धा आहे त्याच्यामध्ये 3 सुवर्ण पदक मिळवणारा रविकुमार दहिया हा कितवा व्यक्ती आहे, पहिला भारतीय आहे. तुम्हाला मग प्रश्न आशियाई कुस्ती स्पर्धावर पडण्यापेक्षा तो प्रश्न माहिती आहे का कशा प्रकारे सेट होईल, आयोगाचा एक पॅटर्न सांगते की आशियाई कुस्ती स्पर्धा 2022 या मंगोलियामध्ये झाल्या, आयदर मंगोलिया टाकेल किंवा त्याच्या जागेवर जर आयोगाला चुकवायचं असेल ते स्टेटमेंट चीन टाकून देईन तिथे, ठीक आहे, झाल्या. या स्पर्धा ज्या आहे मध्ये रविकुमार दहियाला जे आहे ते सुवर्ण पदक मिळालं, ठीक आहे. 3 सुवर्ण पदक मिळवणारा तो पहिला आहे. म्हणजे असं 2-3 स्टेटमेंट एकत्र करेल, तुम्हाला कॉन्सन्ट्रेट कुठे करण, आणि रविकुमार दहियाला अमुक पुरस्कार मिळवला, मग त्याला हाच जे आहे ते म्हणजे 4-5 मी एक स्टेटमेंट सांगते त्याच्यातून 2-3 सेट करेल आयोग, किंवा रविकुमार दहियाच्या रिलेटेड अजून कुठली जर आता समोर जाऊन आपण क्रीडा वाचूच त्याच्यामध्ये अजून जर कुठेतरी नाव आलं हे तर मग त्याला रिलेट करायचं. म्हणजे 2-3 ठिकाणच्या गोष्टी तुम्हाला रिलेट करून क्वेश्चन सेट होतो, ठीक आहे. तर हा जो आहे 3 सुवर्ण पदक म्हणजे बघा आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा ज्या आहे कुस्ती स्पर्धा आहे त्याच्यामध्ये जे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे फक्त एवढं लक्षात ठेवा, मंगोलियाला या स्पर्धा झाल्या आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये रविकुमार दहिया याला एकच सुवर्ण मिळवलं भारताला आणि ते फक्त यांना मिळवलं आहे आणि ते कंटिन्युअसली 3 हॅट्रिक झाली आहे ना, 3 सुवर्ण पदक मिळाले आहे त्यांना, ठीक आहे ना. असा पहिला आहे 2020 आणि 21 ला भेटले, हॅट्रिक नाही झाली, 20-21 ला भेटले आणि त्याच्यानंतर 22, हो हॅट्रिकच झाली आहे, 3 वर्ष कंटिन्यू हॅट्रिक केली आहे. मग आता बघा पहिला देश कोणता आहे, जपान, दुसरा कोण आहे, इराण. दहिया नावाचे 2 लोक आहे कुस्तीमध्ये आहे ना, ते पण नावं लक्षात ठेवा. उद्या जाऊन जर तुम्हाला एखादी पुरस्काराबद्दल विचारलं, ध्यानचंद असो किंवा दुसरा क्रीडा पुरस्कार विचारला तर मग त्याच्यामध्ये काय करतात, जोड्या लावामध्ये किंवा पद्मश्री मिळाला एखादी वेळा तर मग जोड्या लावामध्ये क्षेत्र कोणतं आहे बा, अशा ज्या वेळेस हे करते तेव्हा पण आपल्याला हा पॉईंट येऊ शकते की रविकुमार दहिया हे कुस्तीच्या रिलेटेड आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा जपानला पहिले आपल्याला वाटू शकते की चीनला मिळालं, स्पोर्टमध्ये चीनला जास्त पदकं मिळत असते, ऑलिम्पिकमध्ये वगैरे मिळते ना, चीनला मिळत असते आणि तिथे तर मग त्यांचं स्पोर्ट तुम्हाला माहितच आहे, सगळ्या गोष्टी तिथे कम्युनिझम असल्यामुळे काय एकदम स्ट्रिक्टली, आपल्या इथे डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे आपण, त्याच्यामुळे आपल्या इथे कोणत्याच गोष्टी जबरदस्ती होत नाही. त्यांच्या इथे छोटे छोटे मुलं थोडीशी स्पोर्टमध्ये त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे बा, तुम्ही जर बघितलं असेल किंवा ऐकलंही असेल त्यांना मग एकदम स्ट्रिक्टली बिलकुल त्यांचं बालपण वगैरे हरवून त्यांना एकदम ट्रेन केलं जाते, ठीक आहे. ते सर्कसचे कसे करतात तशा टाईप,
आणि खूप त्याच्यामध्ये मग काही होऊ शकते, ठीक आहे, पण ते करायचं म्हणजे करायचं. आपल्या इथे असं हे नाही आहे. त्याच्यामुळे तिथे चीनमध्ये जे आहे जास्त स्पोर्ट्स पर्सन आहे, तिथे जास्त मेडल मिळते. पण इथे अपवाद आहे की याच्यामध्ये कोणाला मिळालं आहे? जपानला. ठीक आहे, लक्षात ठेवा. जपान पहिला आहे. पहिला देश ठेवला तरी इतके इम्पॉर्टंट नाही आहे स्पर्धा, पहिला ठेवला तरी चालते. तिथे जे आहे ते असं करू शकते की आयोग भारताला पहिलं मिळालं. ठीक आहे, तर भारत पहिला नाही, भारत 5व्या नंबरला आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. 3 पॉईंट सांगितले तेवढे लक्षात ठेवा. रविकुमार दहियांची हॅट्रिक झालेली आहे. कुस्तीमध्ये 1च गोल्ड मिळालं आपल्याला. ठीक आहे, ते 1 गोल्ड मिळालेला आहे, लक्षात ठेवा. भारत 5वा आहे आणि स्पर्धा मंगोलियाला. 4 पॉईंट लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तेवढेच ठेवा. मंगोलियाला स्पर्धा, रविकुमार दहिया जे आहे त्यांची हॅट्रिक झाली, त्यांना 1च गोल्ड मिळालं भारताला, जे कुस्तीमध्ये मिळालं. आणि त्यानंतर जे आहे त्याच्या पहिले 20-21ला मिळालं होतं. पहिला देश जपान आहे आणि भारत 5वा आहे. एवढे पॉईंट ठेवा. बाकी झालं. तुम्ही लिहिलं आहे का ते? हां, तशा बॉक्सिंग आहे. आता बॉक्सिंग म्हटलं का कोण येते? MC मेरी कोम. ठीक आहे, हे स्पोर्ट्सचे नावं पण महत्त्वाचे आहे. यांना एखादी जर पुरस्कार मिळाला ना तर मग जोड्या लावामध्ये पटकन हे झालं पाहिजे तुम्हाला. आता आयोग जेव्हा पद्मश्री किंवा कोणताही पुरस्कार विचारेल, सगळ्यांना माहीत आहे MC मेरी कोमवर पिक्चर पण आला होता, त्यांना बॉक्सिंगमध्ये आहे हे सगळ्यांना माहीत आहे ना. मग असं नाव नाही टाकत आयोग, असं वेगळंच नाव टाकते आणि मग त्याच्यावरून काय होते? आपल्याला कन्फ्युजन होते. तर म्हणून हे जेव्हा तुम्ही न्यूजपेपर वाचता, न्यूज वाचता, तेव्हा कोण कोणत्या क्षेत्राच्या रिलेटेड आहे, कुठल्या क्रीडा प्रकाराच्या रिलेटेड आहे, पॅराॲथलीट कोण आहे, त्यानंतर असं कोण आहेत, हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, आता बघा आशियाई बॉक्सिंग आहे या. ठीक आहे, याच्यामध्ये भारताला जे आहे ते किती मिळाले आहे? 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 ब्रॉन्झ मिळाले. 12 पदकाची कमाई केली. ठीक आहे, सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. ठीक आहे, ठीक आहे. याच्यामध्ये बघा की सुवर्ण पदक कोणाला मिळाले तेवढे महत्त्वाचे आहे. ठीक आहे, कोण कोण आहे? परवीन हुडा महिलाचं आहे, लवलीना बोरगोहन महत्त्वाचे आहे ना. यांना काय मिळालं आहे? ऑलिम्पिकमध्ये पण मिळालं आहे ना. ठीक आहे, कोणतं मिळालं होतं? ब्रॉन्झ की सिल्वर. ठीक आहे, त्याच्यामुळे लवलीना जे आहे बोरगोहन महत्त्वाचं आहे, यांना पण मिळालेलं आहे. अल्फिया पठाण आणि सविता बुरा असे 4 जे आहे आणि 4ही काय आहे? ठीक आहे, 4ही महिलांना जे आहे ते हे मिळालेलं आहे. लक्षात ठेवा, महिलाच आहे बरं गोल्ड मिळवणाऱ्या. त्याच्यामुळे विचारू शकते तुम्हाला. 4 जे आहे ते हे आहे परवीन हुडा, लवलीना बोरगोहन, अल्फिया पठाण आणि सविता बुरा. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला इथे नाही सांगितलं, पण ऑलिम्पिक जर तुम्ही केलं असेल तर त्या स्पोर्ट्समध्ये तुम्हाला गट जे आहे कुठल्या याच्यामध्ये खेळतात त्या. ठीक आहे, कुठला जो आहे तो वजनी गट आहे, तर वजनी गट पण विचारतात आयोग. वजनी गटावर पण प्रश्न टाकला एकदा. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवा, लवलीना बोरगोहन. ठीक आहे, भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे, पण याला पण आपण 2च स्टार देऊ, कारण हे जे आहे तेवढं विचारणार नाही. विचारायचं झालं तर कुस्ती स्पर्धेवर विचारेल, कारण की हॅट्रिकमध्ये त्यांना हे मिळालेलं आहे. ठीक आहे, तर हे जे आहे ते महत्त्वाचं आहे, पण हे कधी करायचं? सेकंड प्रिफरन्स आहे. पहिला प्रिफरन्स आपण खेलो इंडियाला दिलेला आहे. ठीक आहे, हे सेकंड प्रिफरन्समध्ये करायचं. ठीक आहे, म्हणजे असा सेट तुम्ही तयार करून घ्या. फर्स्टमध्ये काय करायचं आहे, सेकंड प्रिफरन्समध्ये काय करायचं आहे. म्हणजे तुमचा अभ्यास जे आहे, म्हणजे काय होतं, आपण खूप सारं वाचत बसतो. ठीक आहे, आता क्रीडा म्हटलं तर एक 100-200 क्वेश्चन त्याच्यावर बनते, मग तेवढे वाचत जातो आपण, पण लक्षात राहतं का महत्त्वाचं? तेही सुटून जाते. म्हणून अभ्यास करताना अति इम्पॉर्टंट कोणतं, इम्पॉर्टंट कोणतं, कमी इम्पॉर्टंट कोणतं, असं जे आहे ते त्याला सेट पाडा. त्याच्यामुळे काय होईल, एकदम मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो तुमचा सुटणार नाही. आणि आपण कितीही काही म्हटलं तरी वर्षभरामध्ये खूप घडामोडी घडणार आहे. 365 दिवसात कितीतरी मल्टिपल घडामोडी घडणार आहे. त्याच्यामुळे इतक्या लक्षात राहणं हे एवढं तुमच्या डोक्यावर प्रेशर टाकू नका. ते साधारण कोणाच्याच लक्षात राहत नाही. सिलेक्शन झालं त्याच्याही नाही राहत, पण ते काय करतात, स्मार्ट स्टडी करतात. ठीक आहे, इम्पॉर्टंट काय, मग कशाला जास्त प्रिफरन्स द्यायचं. दरवर्षी जर एखाद्या टॉपिकवर पुरस्कारावर बघा, साहित्य असो, ज्ञानपीठ असो, फिल्म इंडस्ट्रीचे पुरस्कार असो, याच्यावर दरवर्षी प्रश्न पडत आहे, मग ते पाठ असायलाच पाहिजे. पुन्हा अनुवादाचे पुरस्कार विचारतात. आता बघा साहित्य अकादमी, त्यांना माहिती आहे मराठीचा कोणाला मिळतो, पहिले एवढंच विचारायचं, युवा वगैरे विचारायचे. आता त्यांनी काय ट्रेंड चेंज केला आहे की मराठी अनुवादाचा पुरस्कार कोणाला मिळाला, विचारलाय ना अनुवादाचा, ट्रान्सलेशन.
एखादी बुक असतं ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करते, ठीक आहे, आणि त्याला पुरस्कार दिला जातो. किंवा मराठीतलं एखादी बुक असते त्याला दुसऱ्या लँग्वेजमध्ये ट्रान्सफर केलं तर त्या लँग्वेजचा त्याला पुरस्कार मिळतो. तर असे अनुवादाचा विचारलं होतं ते सोनाली नवांगुळचा पुरस्कार विचारला होता, 2 वेळा रिपीट झाला. आणि मी स्वतः कंबाईनच्या दोन्ही ग्रुप बी आणि सीच्या दोन्ही मेन्स दिलेल्या आहे, ठीक आहे. जवळपास अशा टोटल 5 एक्झाम दिल्या ना मेन्स. तर त्या 5ही मेन्स जेव्हा दिला त्या मेन्समध्ये पण क्वेश्चन होता अनुवादाचा पुरस्कार, ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आतापर्यंतचे विजेते उपविजेते दिलेले आहे, ठीक आहे. एक मिनिट. संरक्षण खर्च कसं काय आलं इथे? बघा त्याच्यानंतर आहे थॉमस कप. आता पहिला क्वेश्चन तर हाच बनतो की थॉमस कप जे आहे तो कशाच्या रिलेटेड आहे, कोणत्या स्पोर्ट्सचा आहे. थॉमस कप कोणत्या गेमला हे करतो, कोणता आहे, बॅडमिंटन, ठीक आहे. कोणाचा आहे पण, पुरुषांचा. स्त्रिया आहे का, मग बॅडमिंटन मध्ये तुम्हाला थॉमस कप मध्ये सायना नेहवाल येणार आहे का, ठीक आहे. कोणती आहे, हे पुरुष बॅडमिंटन विश्वचषक आहे, यालाच आपण काय म्हणतो, थॉमस कप, ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा, हा बॅडमिंटनशी रिलेटेड आहे. आणि बघा काही खूप वेगळं नसते. तुम्ही जेव्हा सेंट्रलच्या एक्झाम देता आयदर SSC और रेल्वे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय विचारते असेच तर प्रश्न असते. मग आपल्यालाही करंट आहे त्यांनाही करंट आहे, वेगळा करंट आहे का, नाही आहे. पण आपण अभ्यास करताना थोडं लक्ष देत नाही. आता बघा थॉमस कप आहे, ठीक आहे, झाला कुठे, थायलंडला, ठीक आहे, बँकॉक थायलंड. आता हे येते कुठे, थायलंड. तर मग तुम्ही त्याचं लोकेशन लक्षात ठेवा. आसियान कंट्रीमध्ये येतं की नाही, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन, ठीक आहे. आशियानमध्ये आहे, आशियानच्या त्या 10 कंट्री आहे ना, मग कुठे आहे आपला, बघा असा भारत आहे, या भारताच्या इकडे असा 10 देशांचा जो आहे तो एक हे आहे, समुद्रामध्येच आहे, ठीक आहे. जसं सिंगापूर, मलेशिया, थायलंड हे जे आहे, म्हणजे लोकेशन काय सांगत आहे तुम्हाला नकाशामध्ये, हे इकडे जर असं म्हणजे आशियान कंट्री आहे, ठीक आहे, आसियानमध्ये येते, असं जरी लक्षात ठेवलं तर मग याच्यातलंच कुठला तरी देश आहे, तुम्ही जे आहे त्याला हे करू शकता, ठीक आहे. जॉग्राफी, हिस्ट्री सगळं एकत्र करायचं म्हणजे बरोबर लक्षात राहतं, ठीक आहे. आता बघा यांना जे आहे ते थॉमस कप नाव का बरं दिलं आहे, तर बघा थॉमस कपला जे आहे ते कोणाचं नाव दिलं आहे, इंग्लिश. आता नाव कोणाचं असतं, ब्रिटिश लोकांचंच असतं ना, ठीक आहे. तर ब्रिटिश कोण आहे, बॅडमिंटन पटू आहे जॉर्ज थॉमस, त्यांचं नाव दिलेलं आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि घेणार कोण आहे त्या स्पर्धा, तर वर्ल्ड जे आहे ते बॅडमिंटन फेडरेशन. बघा आता एक काय सांगितलं यांनी, फुटबॉलची जी आहे ते फिफा आणि टेनिस मधला कोणता आहे, डेव्हिस चषक. म्हणजे थॉमस आणि डेव्हिस मध्ये तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. थॉमस चषक हा स्पेशली बॅडमिंटनसाठी आहे आणि त्याच्यामध्ये कोण असतात, मेल असतात, मेलसाठी आहे हा, ठीक आहे. आणि तो विश्वचषक आहे, ठीक आहे, असं तसं कप नाही आहे. म्हणजे हा जो आहे ते वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपला नाव थॉमस दिलं आहे, ठीक आहे. जॉर्ज थॉमस आहे, ब्रिटिश जे आहे ते कोण आहे, बॅडमिंटनपटू आहे आणि ते जागतिक जे आहे ते बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष पण राहिलेले आहे आणि त्या स्पर्धा जे आहे ते ऑर्गनाईज करतात, ठीक आहे. तसा फुटबॉलचा विश्वचषक आहे, दर 4 वर्षांनी होतो, तो इम्पॉर्टंट आहे. टेनिससाठी कोणता चषक इम्पॉर्टंट आहे, डेव्हिस
चषक, मग मार्जिनच्या वर असंच लिहून ठेवायचं. टेनिससाठी डेव्हिस चषक, फुटबॉलचा तर फिफा आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, नावामध्येच दिलेलं आहे ते. फिफा नाही विचारणार कोणत्या याच्याशी आहे, कारण सगळ्याला माहित आहे तो कशाचा रिलेटेड आहे, फुटबॉल नावामध्येच आहे. पण डेव्हिस न थॉमस विचारण, कारण तिथे नाव थोडी दिलं आहे. मग थॉमस कशाच्या रिलेटेड आहे, बॅडमिंटन, आणि डेव्हिस रिलेटेड आहे टेनिसच्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 2022 मध्ये अंतिम फेरीत जे आहे ते इंडोनेशियाला आपण हरवलेलं आहे. ठीक आहे, आणि थॉमस कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेत आपल्याला भारताने सुवर्ण, इंडोनेशियाने रौप्य, तर डेन्मार्कने कांस्य पदक पटकावले आहे. ठीक आहे, आता हे एक लक्षात ठेवा, लक्ष्य सेन आणि के श्रीकांत म्हणजे किदंबी श्रीकांत यांना कशाचं मिळालं आहे, एकेरी सिंगलचं. ठीक आहे, त्यानंतर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी, यस रंकीरेड्डी असं नाव लक्षात ठेवायचं, यस रंकीरेड्डी. सात्विक साईराज लय लंब नाव आहे आणि हे नेहमी असते बरं. बॅडमिंटन म्हटलं का चिराग शेट्टी हे जे आहे ते सात्विक साईराज रंकीरेड्डी हे राहते. ठीक आहे, पुन्हा किदंबी श्रीकांत पण असते, लक्ष्य सेन पण असते, त्याचे पण रेकॉर्ड आहे खूप सारे. ठीक आहे, यांनी दुहेरीचा सामना जिंकला आहे, हे लक्षात ठेवा. बघा आतापर्यंत काय झालेलं आहे की 6 देशांनीच हा जो आहे तो थॉमस कप जिंकलेला आहे. ठीक आहे, सर्वाधिक वेळा कोणी जिंकलाय, इंडोनेशिया. इंडोनेशिया सुद्धा आशियान कंट्री आहे, आसियानमध्येच आहे ती. ठीक आहे, त्यानंतर चीनने पण जिंकलाय, ही पण आशियामध्येच आहे. मलेशिया आशियन कंट्रीज आहे, त्यानंतर भारत आणि जापान, आणि त्यानंतर डेन्मार्क. ठीक आहे, तर हे जे आहे डेन्मार्क एक आपल्या याच्यात येणार नाही, बाकी सगळे जे देश आहे मोस्ट ऑफ दी हे आशियामधले आहे, आशिया खंडातलेच आहे, एवढं लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त इंडोनेशियाने जिंकला, चीनने पण जिंकलाय आणि भारताने पण जिंकला. ठीक आहे, 2022ला जे आहे ते अंतिम फेरीत इंडोनेशियाला आपण हरवलेलं आहे. ठीक आहे, इंडोनेशियाला आपण जिंकलेला आहे, एक वेळा जिंकला पण महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हा विचारण हा पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण आपण जिंकला ना, आणि आपण जिंकला. आणि असं दरवर्षी जिंकतो का, काय झालं, दरवर्षी जिंकतो का, नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, थायलंडला झाली होती, भारताने इंडोनेशियाला नमवून. आता इंडोनेशिया बघा, इंडियाचा पण हे आहे आणि इंडोनेशियाचा पण. ठीक आहे, इंडोनेशिया इंडिया दोन्ही आशियान कंट्री आहे. स्टार्टिंग नावाची इंड पासूनच होत आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. म्हणजे इंडियाने इंडियासारखं नाव असणारच कोण, इंडोनेशिया, त्याला आपण काय केलं आहे, हरवलं आहे. आणि सर्वाधिक वेळा विश्वविजेता होता बरं तो, 14 वेळा. इतके वेळा जिंकणाऱ्याला आपण हे केलं. ठीक आहे, सिंगलमध्ये कोण कोण आहे, लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत. ठीक आहे, आणि डबल याच्यामध्ये कोण आहे, दुहेरी याच्यामध्ये. ठीक आहे, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी, हे डबलमध्ये जे आहे ते जोडी असतेच आपली. ठीक आहे, आता पुन्हा एक फॅक्ट आहे की पुढची स्पर्धा कुठे होणार आहे, चीनमध्ये. कधी होणार आहे, 2024ला. ठीक आहे, चीनमध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता हे संघ कोण कोण होता एवढं नसलं लक्षात तरी चालते. ठीक आहे, फक्त 2024ला इलेक्शनच्या वर्षी. ठीक आहे, कसं लक्षात ठेवायचं, 24 म्हणजे महत्त्वाचं काय आहे भारतामध्ये, इलेक्शन, लोकसभा जनरल इलेक्शनच्या वेळेस. ठीक आहे, सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळेस कुठे होणार आहे, चीनमध्ये होणार आहे. आता इंडिया ओपन बॅडमिंटन. ठीक आहे, याच्यामध्ये जे आहे 2022चं आयोजन आपण जे आहे ते नवी दिल्लीला केलं होतं. ठीक आहे, ठीक आहे, याच्यामध्ये पुरुष एकेरीत कोण जिंकलाय, लक्ष्य सेन. ठीक आहे, पुरुष एकेरीमध्ये लक्ष्य सेन. दुहेरीमध्ये बघा जोडी बघा, सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी. ठीक आहे, त्यानंतर महिला दुहेरीमध्ये कोण आहे, ठीक आहे, बेनापा आयमर. ते बघा यांचे नावं खूप वेगळे आहे. ठीक आहे, ह्या दोघी बहिणी आहे का बघा, दोघांचे ते नावं. ठीक आहे, नावं काय आहे, सेम सरनेम आहे. ठीक आहे, आता त्यांचं जर सरनेम असेल सेकंड नाव तर सेम आहे ना, मग हे यांचं नाव बिव खूप कठीण आहे. हे जे आहे ते लक्षात राहिलं तरी ठीक आहे. आयमसाड असं जे आहे ते त्यांचं नाव जरी आडनाव जरी लक्षात राहिलं तरी ठीक आहे, नावं जे आहे ते एवढं चुकवणार नाही आयोग. ठीक आहे, महिला एकेरीमध्ये कोण आहे, बुसानन. ठीक आहे, ही कुठची आहे, थायलंडची. ठीक आहे, मी नोबेल लक्षात ठेवता नाही कसं करायचं, नाव लक्षात ठेवायचं, आयदर सरनेम. हे अख्खं त्यांचं नाव खूप कठीण असते.
आणि भारतीय नावं नसतातच त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे एक काही लक्षात ठेवायचं, आयदर नाव किंवा हे. ऑस्करमध्ये पण तसंच, ते तेवढ्या याच्यावरून तुम्ही ट्रॅप करू शकता, नाही ते नाव वाचण्यातच अर्धा हे जाते आपला. ठीक आहे. आणि मिश्रमध्ये म्हणजे मिश्रमध्ये कोण असतं, महिला पुरुष दोघंही असतात. ठीक आहे, मिश्र. ठीक आहे, तर मिश्रवाले मध्ये कोण आहे, टेरी ही आणि टॅनवी हान. आता बघा हे टॅनवी हान हे नाव जे आहे हे कुठले आहे, सिंगापूरचे. ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये पुरुष एकेरी लक्षात ठेवा आणि महिला एकेरी, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी इम्पॉर्टंट आहे. भारताची जिथं आहे तिथं जास्त लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ही कोणती आहे, एकंदरच राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा. ठीक आहे, कुठे झाली आहे, पुणे महाराष्ट्र, म्हणून महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात झाली आहे ना, नॅशनल आहे बॅडमिंटन कॉम्पिटिशन. ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघा ही जी आहे ते महाराष्ट्रामध्ये झाली. पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे, ठीक आहे, मंजुनाथ. ठीक आहे, अनुपमा उपाध्याय. आता खूप साऱ्या स्पर्धा होणार आहे तुम्हाला, मग तुम्ही ठरवायचं आहे की कोणतं. डेव्हिस कप जे आहे ते लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ते तुम्हाला विचारूच शकते, इंटरनॅशनल लेवलची आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, त्यानंतर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे, त्यात पुरुष एकेरीचा कोण आहे बघा. विजेते जरी लक्षात ठेवले तरी ठीक आहे, उपविजेते नसले तरी चालेल. ठीक आहे, फक्त हे इतकी इम्पॉर्टंट नाही म्हणून फक्त विजेते लक्षात ठेवू. पण डेव्हिस कपमध्ये आपल्याला जे आहे थॉमस कप बघितला ना आपण, थॉमस कपमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे, विजेता संघ कोण आहे आणि उपविजेता कोणता आहे. ठीक आहे, आता बघा याच्यात पुरुष एकेरीत कोण आहे, मिथुन मंजुनाथ. महिलामध्ये अनुपमा उपाध्याय. ठीक आहे, त्यानंतर पुरुष दुहेरीचे दोन आहे, दोन्ही राजच आहे, कुशल राज आणि प्रकाश राज. फक्त प्रकाश राज साऊथ इंडस्ट्रीतले नाही आहे, माहीत आहे ना, ते प्रकाश राज नाही आहे, स्पोर्टमधले आहे. ठीक आहे, त्यानंतर आता हे पुलेला गोपीचंदची कोणी रिलेटिव्ह असेल, गायत्री गोपीचंद. ठीक आहे, आणि त्यानंतर त्रिसा जोली. ठीक आहे, आणि मिश्र दुहेरीमध्ये कोण आहे, हेम नागेंद्र बाबू आणि कनिका कनवाल. ठीक आहे, असं काहीतरी रिलेट करायचे नावं, जसं हेम नागेंद्र बाबू आहे, मग महेश बाबू माहीत आहे ना साऊथ इंडस्ट्रीतलं, असं रिलेट करायचं, आपोआप तुमचं माइंड जो आहे तो काम करतो. असं डायरेक्ट पाठ होत नाही, एवढे मोठे नावं आहे कसे पाठ होणार आहे. ठीक आहे, मग कुठली तरी बघा तुम्हाला पेपरला बरोबर आठवण की गोपीचंद होतं बा कोणीतरी. ठीक आहे, आपण असं जर लक्षात ठेवलं ना, गायत्री गोपीचंद, पुलेला गोपीचंद नाव माहीत आहे, फेमस आहे, ते नाव लक्षातच राहते आपल्या. मग त्याच्या कुठे आहे, किंवा आपले कोणी रिलेटिव्ह असेल त्याच्यावरून जोडायचं. दिसत आहे ना तुम्हाला मागे, दिसत नाही, एक मिनिट, छोटच करू का, छोटं दिसते का, एक मिनिट, आता दिसत आहे. मग झूमच तर केलाय, झूमिनच तर केलाय. ठीक आहे, एवढं ठीक आहे ना, दिसते, मी वाचून सांगते तुम्हाला. बघा इम्पॉर्टंट आहे, 3 स्टार वाला मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, ऑलिम्पिक स्पर्धा आहे. ठीक आहे, आता हे बघा मुख्यालय कुठे आहे, स्वित्झर्लंड. 9च्या स्टेट बोर्डमध्येच दिलेलं आहे, हिस्ट्रीमध्ये जे ऑलिम्पिकची जी काय पार्श्वभूमी आहे ते सगळी दिलेली आहे, तुम्ही जर वाचलं असेल हिस्ट्रीचं तर. ठीक आहे, आता बघा ऑलिम्पिक स्पर्धा आहे. ठीक आहे, याचं जे आहे ते मुख्यालय कुठे आहे, स्वित्झर्लंडला. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काय, पहिली स्पर्धा 1896 दर 4 वर्षांनी होते, अथेन्सला झाली होती. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा.
ठीक आहे, आता लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. भारतासाठी पहिले ऑलिम्पिक जे आहे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक आणि पहिलं ऑलिम्पिक पदक कोण जिंकलं? खाशाबा जाधव. ठीक आहे, लिहून ठेवा. पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक जे आहे आणलं आहे असे पहिले भारतीय कोण आहे? खाशाबा जाधव. ठीक आहे, आणि पहिलं जे आहे ते सुवर्ण कोणी आणलं आहे? 2च सुवर्ण आलेपर्यंत आतापर्यंत. पहिलं कोणी आणलं? अभिनव बिंद्रा. ठीक आहे, कशामध्ये होतं ते? शूटिंग. ठीक आहे, अभिनव बिंद्रा. आणि आता कोण आणलंय? आता कोणी आणलं? नीरज चोप्रा. कशामध्ये होतं? जेव्हेलियन हे आहे ना तो भालाफेक. ठीक आहे, जॅव्हेलियन मध्ये. ठीक आहे, त्यानंतर ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक पदक जिंकणारा खेळाडू कोण आहे? मायकल फेल्प्स. हे बघा, हे कशाच्या रिलेटेड आहे? जलतरणपटू आहे, स्विमर आहे. ठीक आहे, अमेरिकेचा आहे मायकल फेल्प्स. बटरफ्लाय आणि सगळ्या प्रकारचे ते स्विमिंग करते, जे 4 प्रकारचे आहेत त्या 4ही याच्यामध्ये ते हे करतात. मायकल फेल्प्स लक्षात ठेवा. ठीक आहे, किती गोल्ड आहे? 23 गोल्ड, 3 रौप्य, कांस्य. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि 2016चा तर रेकॉर्ड आहे, 5 गोल्ड मिळवले होते. ठीक आहे, 2016ला जे ऑलिम्पिक आहे दर 4 वर्षांनी होतं. 2016ची जी ऑलिम्पिक आहे बघा होते कधी? आता बघा 20ला होणार होत्या, कोविडमुळे त्या कधी झाल्या? लेट झाल्या. ठीक आहे ना, पण त्या लक्षात कसे वर्ष ठेवायचे की 4नी भाग जाणारे जे लीप इयर आहे, लीप इयरलाच होते स्पर्धा, होते की नाही? ठीक आहे, तर बघा 2016चा तो एक रेकॉर्ड आहे मायकल फेल्प्सचा. आता 32व्या ज्या टोकियो ऑलिम्पिक झाली 2021ला. ठीक आहे, लक्षात ठेवा 20ची स्पर्धा आहे ही, 21ला झाली, मग नंतरची स्पर्धा 24लाच होणार आहे, कारण दर 4 वर्षांनी होतं. ठीक आहे, आता बघा ठिकाण कुठे झाले? टोकियो, जपान. ठीक आहे, त्याच्यामध्ये सहभागी देश 206 होते, ते तेवढे मोठे आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायची काही गरज नाही. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, पहिला देश जो आहे तो सर्वाधिक जिंकणारा कोण आहे? अमेरिका. आणि आपला काही पहिल्या 10 मध्ये नसते, आपण एकदम 48-50व्या लेवललाच असतो. ठीक आहे, फार जास्त पदकं आपल्याला मिळत नाही. ऑलिम्पिकमध्ये आपली कामगिरी इतकी नाहीच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे अमेरिका जे आहे आता सुधारत आहे, डे बाय डे सुधारण ना ते कामगिरी. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या ऑलिम्पिकपेक्षा या ऑलिम्पिकमध्ये चांगले पदकं मिळाले आपल्याला. असं डे बाय डे जे आहे ते वाढत राहणार. तर सगळ्यात जास्त पदकं कोणाला मिळाले? अमेरिका. सेकंड नंबर कोण आहे? चीन. आणि थर्ड जपान. पहिला अमेरिका, अमेरिकेला जास्त असतातच कारण मायकल फेल्प्स आहे ना, असं लक्षात ठेवा. कारण मायकल फेल्प्सला खूप जास्त गोल्ड मिळाले आहे, सगळ्यात जास्त मेडल आतापर्यंत मिळाले आहे. ठीक आहे, सेकंड नंबर कोण आहे? चीन. मी तुम्हाला सांगितलं स्पोर्ट्समध्ये आशियामध्ये चीन खूप जास्त हे असतो. सेकंड चीन आहे, थर्ड जपान आहे. ठीक आहे, 3 जरी लक्षात ठेवले तरी आहे. आणि भारत 48व्या नंबरवर आहे. एकदा तुम्हाला यालाही प्रश्न पडला आहे ऑलिम्पिकच्या याच्यावर. ठीक आहे, ऑलिम्पिकला ऑलिम्पिक नाही, तो युनोवरचा क्वेश्चन होता. याच्यामध्ये 5 आहे, ऑडीवर कसे 3 हे दिलेले आहे गोल, तसे ऑलिम्पिकचे किती आहे? 5 सर्कल आहे. ठीक आहे, ते पण लक्षात ठेवा. बाकी ते कोणत्या देशाच्या इतकं नाही विचारणार, हे MPSC मध्ये विचारत नाही एवढं, फक्त हे वरचं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघा भारतीयांची जे वैयक्तिकरित्या जे पदकं मिळाले आहे, आपण कुठचे लक्षात ठेवायचे? आताचे रिसेंटवाले. बघा टोकियोमध्ये जे मिळवलेले लोक आहे त्यांना जास्त इम्पॉर्टन्स देऊ आपण. आता दिसत आहे ना तुम्हाला? हे दिसत आहे का? समोर समोर बसा ना, मी नावं सांगते तुम्हाला. बघा टोकियोमध्ये गोल्ड कोणाला मिळालं? नीरज चोप्रा. कुठचे आहे ते? हरियाणाला रिप्रेझेंट करते. मेडल कुठला आहे? गोल्ड आहे, सगळ्यांना माहीत आहे. मग सगळ्यांना नाव माहीत आहे, खेळाचा प्रकार माहीत आहे, आता स्टेट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगितलं स्पोर्ट्सचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कुठे झालं आहे? हरियाणामध्ये. ठीक आहे ना, त्याच्यामुळे हरियाणा पंजाब हे जे आहे ते जास्ती असतात, पंजाबपेक्षाही हरियाणाला जास्ती आहे. ठीक आहे, आर्मीमध्ये जाणारे लोक बघा ते तिकडले जास्त लोक असतात, तर हे लक्षात ठेवा. हरियाणा आहे. त्यानंतर दुसरं कोण आहे? रवी कुमार दहिया. बघा मगाशीच आपण बघितलं आशियान कुस्ती स्पर्धेमध्ये, आशियाची जी कुस्ती स्पर्धा आहे हॅट्रिक केलेली आहे त्यांनी. ठीक आहे, भारताला पहिल्यांदा गोल्ड मिळाला आहे, पहिला भारतीय व्यक्ती आहे आशिया चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मिळवणारा कुस्तीच्या. ठीक आहे, आता कुस्ती हे माहीतच आहे, रवी कुमार दहिया. ठीक आहे, यांना कोणतं मिळालं? रौप्य. ठीक आहे, आणि हे पण कुठचे आहे? हरियाणा आहे. कुठले? हरियाणा. ते पण लक्षात ठेवा. मगाशी रवी कुमार दहियाचा एक रेफरन्स आला आहे, आता दुसरा रेफरन्स. ठीक आहे, त्यानंतर टोकियो मध्ये पुन्हा दुसरं जे आहे ते सिल्वर. बघा 1 गोल्ड झालं, गोल्ड पार्ट आहे आपल्याला. ठीक आहे, 2 सिल्वर. सिल्वर 2 कोणाला आहे?
मग अशी आपण एक रेफरन्स बघितला रविकुमार दहिया आणि दुसरं मीराबाई चानू. आता मीराबाई चानू कशाच्या रिलेटेड आहे? वेट लिफ्टर आहे. थोडंसं त्यांचं जे आहे ते गोल्ड गेलं, अदरवाईज गोल्ड असतं आपल्याला. ठीक आहे. मीराबाई चानू जे आहे ते वेट लिफ्टिंग. कुठचं आहे? मीराबाई मणिपूर. कुठच्या आहे त्या? मणिपूर. नावावरूनच कळतं ना ते. ठीक आहे. मीराबाई चानू मणिपूर आहे. रौप्य मिळवलं. सिल्वर मेडल 2 आहेत. ठीक आहे. 2 सिल्वर झाल्यावर बाकी आपल्याला काय आहे? ब्रॉन्झ आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, एक जे आहे कोण आहे? बजरंग पुनिया. ठीक आहे. बजरंग पुनिया कोणता आहे? ब्रॉन्झ आहे. 3 जे आहे ते ब्रॉन्झमध्ये येते बजरंग पुनिया. कोणत्या गेममध्ये आहे? कुस्ती. बघा रविकुमार दहिया ऑलरेडी कुस्तीचं एक सिल्वर आलेला आहे आणि कुस्तीमधलं दुसरं ब्रॉन्झ आलं आहे, म्हणजे कुस्तीमध्ये जास्त पदक मिळाले बजरंग पुनिया. आणि हे पण स्टेट पण कोणतं आहे? हरियाणा. म्हणजे हरियाणामध्ये बघा तिन्ही प्रकारचे मेडल गेले. मग माझ्यासारखी जर सेट करणारी असेल ना तर मग असं हे टाकन स्टेटमेंट की काय की हरियाणा या राज्यामधून ऑलिम्पिकचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जे काही खेळाडू आहे त्याच्यामध्ये सुवर्ण पदक विजेता पण आहे, त्यानंतर रौप्य पदकवाला पण आहे आणि ब्रॉन्झवाला पण आहे ना. बघा सुवर्ण पदकवाला कोण आहे? नीरज चोपडा आहे हरियाणा. सिल्वरवाले कोण आहे? रविकुमार दहिया हरियाणा. आणि ब्रॉन्झवाला कोण आहे? बजरंग पुनिया हरियाणा. म्हणजे तीनही पदक विजेते कुठे आहे? हरियाणामध्ये. तिन्ही प्रकारचे पदक मिळाले तेही ऑलिम्पिकमध्ये. बजरंग पुनिया फक्त गेम कोणता आहे? कुस्ती. रविकुमार दहियाचा पण गेम कुस्ती होता. ठीक आहे. त्यानंतर लवलीना बॉक्सिंग. मग अशीच बघितलं लवलीनाचं जे पदक होतं. ठीक आहे. तर लवलीनामधला काय मिळालं आहे? ब्रॉन्झ मिळाला आहे. आणि कुठच्या आहे त्या? आसाम. आसाम. ठीक आहे. आणि एक जे आहे ते कोणाला मिळालं आहे? मेन्सच्या हॉकी टीमला. हॉकी टीम जी आहे ठीक आहे, हॉकी काय आहे आपला? हां, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला ब्रॉन्झ मिळालं. ठीक आहे. मेन्सची जी हॉकी टीम आहे, फिमेलची नाही, ठीक आहे, मेन्सची टीम आहे, वुमन्सची नाही. ठीक आहे. मेन्स हॉकी टीमला एक ब्रॉन्झ मिळालं. ठीक आहे. बाकी इतके हे नाही आहे, मग खूप आहे, तर तेवढेच्या तेवढे आपण लक्षात ठेवू शकत नाही. आता दिसत आहे का? दिसत आहे ना? का मोठं करायचं अजून? ठीक आहे. बघा आता टोकियो पॅरालिम्पिक आहे. हे काय आहे म्हणाल तुम्ही? 2020ला पॅरालिम्पिक कोणाचं असते? पॅरा प्लेयर आहे त्यांचं. ठीक आहे. कोण? दिव्यांग खेळाडू. ठीक आहे. पॅरा कोण? दिव्यांग खेळाडू. ठीक आहे. दिव्यांग कळते ना? दिव्यांग शब्द वापरते ना आता. ठीक आहे. तर पॅरालिम्पिक स्पर्धा त्यांच्या असते. ठीक आहे. पॅरा ऑलिम्पिक. ठीक आहे. झालं कुठे हे बघा, ज्या ठिकाणी जे आहे ऑलिम्पिक स्पर्धा होते सामान्य जनरल, तर त्याच ठिकाणी पॅरालिम्पिक होतात. दरवर्षीचंच हे आहे. तर पॅरालिम्पिक कुठे झालं आहे? टोकियोला. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? मोटो युनायटेड बाय इमोशन्स. गरज आहे ना, पॅरा जे आहे ते स्पोर्ट पर्सन आहे, त्यांच्यामध्ये किती मोठी गोष्ट आहे बघा. चांगली फिट बॉडी असताना खेळत आहे ते गोष्ट वेगळी आहे, पण त्यांचा मानसिकही संघर्ष असतो, शारीरिक संघर्ष बरोबर असतो की नाही. आणि तेवढ्या दूर जाणं म्हणते काय आहे? युनायटेड बाय इमोशन्स. ठीक आहे. उद्घाटक कोण होते? जपानचे सम्राट. कारण जपान हा कोणता आहे? ॲज लाईक ब्रिटन मोनार्ची आहे ना, तिथे राजेशाही आहे, त्याच्यामुळे तिथे सम्राट असतो. आपल्यासारखा प्रजासत्ताक देश नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जपानचे जे सम्राट आहे ना, पहिले अकिहितो होते, आता नरिहितो झाले आहे. ठीक आहे. नरिहितोचा योग आहे. ठीक आहे. तर जपानचे सम्राट नरिहितो यांनी काय केलं आहे? उद्घाटन केलं आहे. भारताला 19 पदकं मिळाले, ते पण लक्षात ठेवा. याच्यामध्ये प्रथम कोण आहे? चीन. चीन प्रथम आहे, सेकंड ब्रिटन आहे आणि थर्ड अमेरिका. भारताचा 24वा क्रमांक आहे. लक्षात घ्या, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचा 48वा आहे नंबर. ठीक आहे. आणि पॅरालिम्पिकमध्ये 24वा, अर्धा कमी झाला आहे. लक्षात ठेवायचं असं आहे, पहिले किती होता? 48. ठीक आहे. कशामध्ये?
ऑलिम्पिकमध्ये, आणि पॅरालिम्पिकमध्ये अर्धा झाला, 24 व्हायला. ठीक आहे, पहिल्या नंबरला चीन आहे, तिथे दोन नंबरला चीन होतं, आता किती नंबरला आहे? पहिल्या नंबरला अमेरिका होतं, आता कम्पेअर करा, अमेरिका 3ऱ्या नंबरला गेलं, आणि 2ऱ्या नंबरला तिथे जपान होतं, आता कोण आलं? ब्रिटन आलं. काय झालं? एक मिनिट. ठीक आहे, आपण 15 मिनिट घेऊ, बाकी संध्याकाळला घेऊ. ठीक आहे, 1 पर्यंत. बघा, टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतले विजेते कोण कोण आहे भारतातले? ठीक आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. आता बघा, भालाफेक सुवर्ण लक्षात ठेवायचे, 5 सुवर्ण पदक आहे. तिकडे एकच होतं ऑलिम्पिकमध्ये, इथे किती आहे? 5 आहे. ठीक आहे, तर ते महत्त्वाचं आहे. आणि आपण जे आहे बघा, खूप सारे लोक आहे ना, 5 हे 8, 13, 6, 19 आहे. मग 19 नावं लक्षात राहू शकेल का तुमच्या टोटल? ठीक आहे, ते नंतर बघू. पहिले काय करायचे? 5 गोल्ड तरी करा, कारण गोल्ड इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे जास्त गोल्डच विचारेल तर. ठीक आहे, याच्यामध्ये कोण आहे? सुमित अंटिल. कशामध्ये आहे? भालाफेक. म्हणजे बघा, भालाफेकमध्ये जवेलाईनमध्ये आपल्याला तिकडे पण जे आहे ते ऑलिम्पिकमध्ये पण गोल्ड मिळालं आणि पॅरालिम्पिकमध्ये पण. ठीक आहे, त्यानंतर दुसरं जे आहे ते 2 गोल्ड कशामध्ये भेटलं? कृष्णा नागर आणि प्रमोद भगत. कशामध्ये आहे? बॅडमिंटनमध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नेमबाजीमध्ये 2 आहे. बघा किती सोपं आहे. ठीक आहे, 2 बॅडमिंटनचे आहे, 2 नेमबाजी आहे, 2 बॅडमिंटन, 2 नेमबाजी. ठीक आहे, आणि 1 जे आहे भाला. ठीक आहे, आता 2 जे आहे ते ह्या 5 मध्ये पुन्हा लक्षात ठेवायचं काय आहे? अवनी लेखारा. कोण आहे? महिला आहे ना? आहे की नाही? का मुलगा आहे? महिला आहे ना, अवनी लेखारा. नाव ऐकलेलं आहे, वारंवार येतं ते पॅरा स्पोर्ट्स पर्सनमध्ये. ठीक आहे, तर अवनी लेखारा जी आहे तिला पण नेमबाजीमध्ये काय मिळालं आहे? गोल्ड मिळालं. म्हणजे 5 पैकी 1 गोल्ड जे आहे ते वुमन्स आहे. ठीक आहे, 4 मेन्स आहे. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, काय काय आहे बघा, हे एवढं लक्षात ठेवायचे, नावं तर ठेवायचेच आहे, पण तुम्हाला शॉर्टकट काय ठेवायचं? 2 बॅडमिंटन, 2 शूटिंग नेमबाजी ॲस लिहून ठेवा, आणि 2 जे आहे ते जेवेलाईन म्हणजे भालाफेकमध्ये आहे, 1 भालाफेकमध्ये आहे. ठीक आहे, नावं कोण कोण आहे? सुमित अंटिल भालाफेक. ठीक आहे, कृष्णा नागर जे आहे ते बॅडमिंटन, प्रमोद भगत बॅडमिंटन, मनीष नरवाल नेमबाजी, आणि अवनी लेखारा नेमबाजी. ठीक आहे, बाकी तुम्ही रौप्य पण लिहू शकता आणि कांस्य पण पहिला इम्पॉर्टंट कशाला द्यायचा? गोल्डला. ठीक आहे, लिहिलं आहे का? दिसलं नाही? नाव सांगू? एक सांगू का नाव? सुमित अंटिल भालाफेक, सुमित अंटिल भालाफेक. समोर बसत जा तुम्ही, समोरून दिसतं बरोबर. त्यानंतर कृष्णा नागर बॅडमिंटन, कृष्णा नागर बॅडमिंटन, प्रमोद भगत बॅडमिंटन. ठीक आहे, सुमित अंटिल भालाफेक, कृष्णा नागर, प्रमोद भगत बॅडमिंटन, मनीष नरवाल, मनीष नरवाल, अवनी लेखारा नेमबाजी. ठीक आहे, आता बघा, हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 कुठे आहे? बीजिंग, चीन. ठीक आहे, चीन हा उन्हाळी ऑलिम्पिक आणि हिवाळी ऑलिम्पिक या दोघांचे जे आहे ते आयोजन करणारा जे आहे ते पहिला देश आहे.
ते लक्षात ठेवा. हिवाळी आणि उन्हाळी याचं हे करणारा पहिला देश आहे. ठीक आहे. बघा चीनमध्ये आहे. ठीक आहे. आता चीनमध्ये असल्यावर उद्घाटक कोण राहणार आहे? चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. एवढं जरी असेल तरी ठीक आहे. बघा हे वन लाइनर लक्षात ठेवा. आशिया कप जे आहे महिला हॉकी स्पर्धा 2022. ठीक आहे. विजेता संघ कोण आहे? दक्षिण कोरिया. ठीक आहे. आशिया कप महिला हॉकी स्पर्धा ठीक आहे आयोजन केलं होतं ओमाननी. ठीक आहे. ओमान सौदी अरब इराणचं तिथे आहे ना. ओमान देशाने आयोजन केलं होतं आणि विजेता कोण आहे? दक्षिण कोरिया. वन लाइनर क्वेश्चन. महिला आपल्याला आयोग टाकत आहे आता. ठीक आहे. आशिया कप महिला हॉकी स्पर्धा 2022 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं? तर दक्षिण कोरियाने जिंकलं. ठीक आहे. हॉकी स्पर्धा आहे. ठीक आहे. आयोजन ओमानला झालं होतं. ठीक आहे. आता हा एक इम्पॉर्टंट चार्ट आहे. बघा आगामी ऑलिम्पिक स्पर्धा. बघा 2016चं कुठे झालं होतं? रिओ ब्राझील. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट 20च्या टोकियो जपानला झाल्या. ठीक आहे. हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. आता कधी होणार आहे? बरोबर बघा लीप इयर आहे. वर्ष पाठ करायची गरज नाही कारण लीप आहे. 4नी भाग जाणारे जे वर्ष आहे ते याच्यामध्ये येतात. नंतरच्या कुठे होणार आहे? 24ला कुठे होणार आहे? पॅरिस फ्रान्स. ठीक आहे. त्यानंतर कुठे होणार आहे? 28च्या लॉस वेगास अमेरिका USA. त्यानंतर 22ला पुन्हा एकदा आशियाकडे येणार आहे म्हणजे कुठे? चीनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर इटली आणि नंतर सेनेगल. ठीक आहे. आता लक्षात कसं ठेवायचं बघा. आता जे आहे ते जपानमध्ये म्हणजे कोणता देश आहे? आशियाचा देश आहे. आशियामध्ये झाल्या. आता आशियामध्ये झाल्यानंतर कोणत्या खंडाकडे जात आहे? फ्रान्स कोणत्या खंडामध्ये येतो? युरोप. म्हणजे कोणाकडे जात आहे? बघा आता इथे असा आशिया असेल समजा. ठीक आहे. या आशियाला लागून असा वरती युरोप खंड आहे ना. ठीक आहे. म्हणजे इथून इथे जात आहे. ठीक आहे. आता आकार सोडून द्या. पण आशियामधून कुठे जात आहे? युरोपमध्ये. आणि युरोपमधून कुठे जात आहे? USA म्हणजे उत्तर अमेरिका खंडात. ठीक आहे. चालल्या म्हणजे आशियामधून पॅरिस फ्रान्स म्हणजे कोणत्या खंडाकडे गेल्या? युरोप खंडाकडे. आणि युरोप खंडाकडून जे आहे पुन्हा कुठे जात आहे? USA कुठे येते? उत्तर अमेरिका खंडामध्ये. म्हणजे USA मध्ये गेल्या उत्तर अमेरिका खंडात. तिथून पुन्हा बघा तिथून पुन्हा 2022 झाल्यानंतर किती पाहिजे होतं? 1 मिनिट 28चं झालं ना. त्यानंतर हे हिवाळी ऑलिम्पिक आहे. ठीक आहे. तर हे हिवाळी ऑलिम्पिक लक्षात ठेवा. नंतर जे 28 पर्यंतचे जे आहे ते डिस्ट्रीब्यूट झालं आहे. पॅरिस फ्रान्स युरोप खंड आणि त्याच्यानंतर USA. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा. उन्हाळी ऑलिम्पिक आपल्याला जास्त विचारते हिवाळीपेक्षा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. आशियामध्ये होत्या जपानमध्ये टोकियो खंडानुसार लक्षात ठेवा. नंतर युरोप खंडामध्ये जाणार आहे कुठे? पॅरिस फ्रान्स आणि त्याच्यानंतर लॉस वेगास अमेरिका उत्तर अमेरिका खंड. ठीक आहे. त्यानंतर तसेच हिवाळी ऑलिम्पिक आहे 24व्या कुठे? बीजिंग चीनला झाल्या. चीन नंतर कुठे? पुन्हा युरोपमध्ये इटलीला आणि त्यानंतर सेनेगल. ठीक आहे. सॉरी युवा ऑलिम्पिक आहे ते सेनेगलला. 2 लक्षात ठेवा. बीजिंग चीन हिवाळी आणि मिलान इटली. ठीक आहे. आता एशियन कॉम्पिटिशन आहे. एशियन स्पर्धा. ठीक आहे. पहिली स्पर्धा भारताला. ठीक आहे. भारतामध्ये जे आहे ते आयोजित झाली होती. दर 4 वर्षांनी ती स्पर्धा घेतली जाते. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आहे ते दर 4 वर्षांनी होते हे एक लक्षात ठेवा. पहिली स्पर्धा जी आहे ते नवी दिल्लीला झाली होती. ठीक आहे. एशियन आहे आणि एशियामध्ये आपण इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. एशियन स्पर्धा 1951 पासून घेतल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर पहिली स्पर्धा कुठे झाली होती? नवी दिल्लीला.
भारतामध्ये एशियन गेम फेडरेशन ती स्पर्धा आयोजित करते. आता बघा 19व्या स्पर्धा, ठीक आहे, 2023ला जे आहे ते होणार आहे कुठे? हाँगझोऊ, चीन येते. ठीक आहे, कधी होणार आहे? ऑक्टोबर महिन्यामध्ये. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा की चीनला होणार आहे त्या. मग 18व्या होऊन गेल्या आहे, दर 4 वर्षांनी होतात. ठीक आहे, 2022च्या जर चीनमध्ये होत आहे तर 18व्या जे आहे ते 18व्या स्पर्धा 2018ला होऊन गेल्या आहे. 19व्या चीनमध्ये होणार आहे. ठीक आहे, 18व्या होऊन गेल्या, त्या कुठे झाल्या होत्या? जकार्ता, पालेम्बा कुठे आहे? सुमात्रा बेट, इंडोनेशिया. जकार्ता, सुमात्रा बेट, इंडोनेशिया. सुमात्रा जे आहे ते 2 आहे ना, जावा सुमात्रा, त्याच्यातलं सुमात्रा बेटाचा एरिया कुठे येतो? इंडोनेशियामध्ये येतो. ठीक आहे, तर त्याचे जकार्ता जे आहे ते तिथे जे आहे ते त्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. एशियन गेम्स आहे म्हणजे आयोजन कुठे राहणार आहे? एशियामध्येच राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे 2018ला झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये बघा देश कोणते प्रथम आहेत? चीन, जपान. पाठ करायची गरजच नाही आहे, आपण खूप मागे मागे आहे. आता जर भारताचा जो आहे आशियामध्ये क्रमांक म्हटलं तर 7वा 8वा येतो, म्हणजे 8व्या क्रमांकाला आहे आता. आणि तेच जर तुम्ही म्हणजे जे आशिया खंडाच्या बाहेर म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डच्या जर बघितल्या ऑलिम्पिक वगैरे, तर मग आपण तिकडे मागे असू 40-50च्या नंबरला. ठीक आहे, तर आपल्या आशियामधले स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह असणारे देश कोणते आहेत? चीन, जपान. ठीक आहे, बघा ऑल इंडिया हा एक महत्त्वाचा डाटा आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन. ठीक आहे, आपण जे आहे ते फिफामध्ये आपल्याला एंट्रीज मिळत नाही. फिफामध्ये खेळायला गेलो आहे का? आपण गेलो आहे का? नाही आहे. आपल्याला तिथे खेळायची संधीच मिळत नाही. म्हणजे फुटबॉलमध्ये आपल्याला खूप जास्त अजून जास्त मेहनत करायची गरज आहे. याच्यामध्ये बघा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? कल्याण चौबे. चौबे जी आले, कल्याण चौबे. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, खेळाडू असलेलाच काय मिळाला आहे? अध्यक्ष. ठीक आहे, ऑलरेडी ते खेळाडू होते आणि खेळाडू नंतर अध्यक्ष. ठीक आहे, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चौबे आणि कोणाची जे आहे ते हे केलं आहे पराभव? बायचुंग भुतिया. हे पण कोण आहे? फुटबॉल प्लेअर आहे, फेमस फुटबॉल प्लेअर आहे आपल्या इथले. ठीक आहे, बायचुंग भुतिया आहे. त्यांची जे आहे ते कल्याण चौबेनी काय केलं आहे? पराभव केला आणि ते हे केलं आहे. ठीक आहे, ते जे आहे ते पश्चिम बंगालमधून त्यांनी निवडणूक पण लढवली होती, कल्याण चौबे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुन्हा एक महत्त्वाची आहे ते IPL. माहीतच असेल मुलांना, तर पाठच असेल. ठीक आहे ना, IPL क्रिकेट स्पर्धा 2022 आहे. ठीक आहे, BCCIचे अध्यक्ष कोण आता? रॉजर बिन्नी. पहिले कोण होतं? सौरव गांगुली. ठीक आहे, काय होतं? प्रिन्स ऑफ, काय आलं होतं तेव्हा पेपरला? प्रिन्स ऑफ बेंगॉल, नाव द किंग ऑफ BCCI. ठीक आहे, प्रिन्स बेंगॉलचे आहे ना, पश्चिम बंगालचे. ठीक आहे, तर BCCIचे अध्यक्ष आता रॉजर बिन्नी आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. जगातला सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे हा. आहे ना, आपला देश राहू की नाही राहू श्रीमंत, पण क्रिकेट बोर्ड आपला खूप श्रीमंत आहे BCCI. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ही काही गव्हर्नमेंटची बॉडी नाही आहे का? सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी डिक्लेअर केला की 12 जे आहे व्याख्या राज्य संस्थेची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये BCCI येत नाही. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता बघा ही 14वी स्पर्धा 2021ला आणि 15वी स्पर्धा 22ला. आणि तुम्हाला माहित आहे 15वीच्या स्पर्धा झाली, 2 नवीन संघ होते ना. कोणकोणते होते? पुणे आणि गुजरात टायटन्स. ठीक आहे, आणि जिंकली कोणी स्पर्धा आहे? गुजरात टायटन्स. ठीक आहे, तर कर्णधार कोण होता? हार्दिक पांड्या. ठीक आहे, आणि गुजरात टायटन्सनी जे आहे ते 15वी स्पर्धा जिंकली होती. ठीक आहे, 14वी कोणी? CSKने जिंकली होती आणि त्याचा कोण आहे? MS धोनी. माहीत आहे आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर बघा आपण 15वी स्पर्धा लक्षात ठेवू 2022. 15वी स्पर्धा गुजरात टायटन्स नवीनच संघ होता आणि ते जोशमध्ये स्पर्धा जिंकले. ठीक आहे, उपविजेता संघ कोण होता? राजस्थान रॉयल्स. कोणाचा आहे हा संघ? मालक कोण आहे?
राजस्थान रॉयल्स कोणाचा आहे? शिल्पा शेट्टीचा आहे का? पाहत नाही का तुम्ही क्रिकेट? बघा ऑरेंज कॅप जे आहे ते कोणाला मिळाली होती? जोस बटलरला. आणि त्यानंतर पर्पल कॅप चहलला मिळाली होती, यजुवेंद्र चहल. लिहून ठेवा तुम्ही, हे विचारते. 15वी स्पर्धा जास्त इम्पॉर्टंट आहे 14व्यापेक्षा, कारण आता 16वी चालू आहे ना, तर तुम्हाला विचारण तर कोणती 15वी विचारण, 14वी पार एवढं मागची विचारणार नाही. ठीक आहे. 2022ची राजस्थान रॉयल्स जे आहे ते उपविजेता होता, जिंकला गुजरात टायटन्स. ठीक आहे. ऑरेंज कॅप जोस बटलरला मिळाली होती, राजस्थान रॉयल्समध्ये येतो तो. आणि यजुवेंद्र चहल जो आहे त्याला पर्पल कॅप मिळाली होती. ठीक आहे. तर त्यानंतर पुन्हा जे महत्त्वाचं आहे की 2022च्या IPLचा जो सर्वात महागडा खेळाडू आहे तो कोण होता? ईशान किशन. ठीक आहे. किती लागली होती बोली? 15.25 कोटीची जी आहे ते बीड लागली होती. सर्वात महागडा खेळाडू मुंबई इंडियन्सचा ईशान किशन. तुम्हाला याच्यावर प्रश्न टाकलेला होता ऑलरेडी एक वेळा आयोगाने 2018च्या कंबाईंड प्रिलिम्समध्ये, की सर्वात जास्त बोली लागलेला प्लेअर जे आहे ते कोण होता. ठीक आहे. तर IPL मधला सर्वात महागडा खेळाडू कोण होता? ईशान किशन. ठीक आहे. लक्षात ठेवा, मुंबई इंडियन्स. आणि तुम्हाला माहित आहे 2022च्या याच्यात जे आहे ते 2 आले, सॉरी पुणे नाही, लखनौ गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स 2 नवीन संघ आले आहे. ठीक आहे. मग राष्ट्रकुल आहे ते आपण नंतरच्या याच्यामध्ये बसू. ठीक आहे.